लग्न कार्यात किंवा पार्टीमध्ये जर एखादा आवडता बेत जर समोर आला तर मन अगदी आपलं द्विधा होतं, किंवा मग एकीकडे डाएट मोड असतो आणि दुसरीकडे जिभेचे चोचले. मग काय होतं, मनावर ताबा ठेवून जर उपाशी राहिलं तर वाईट वाटतं, आणि समजा जर खाल्लं तर असं वाटतं की माझी सगळी मेहनत वाया गेली, माझी शुगर वाढली. या भावनेनं मग आपणच आपल्याला गुन्हेगार मानायला लागतो. आता हा जो काही खाल्ल्यानंतरचा जो काही पश्चाताप किंवा ताण होत असतो, हा तुमच्या आरोग्यासाठी खाल्लेल्या पदार्थांपेक्षा तो जास्त धोकेदायक असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा एखाद्या नदीला मोठा पूर येतो ना, तेव्हा ती नदी आपला रस्ता कायमचा बदलत नसते. पूर ओसरला की ती नदी पुन्हा आपल्या मूळ प्रवाहावर येते. आपल्या शरीराचं सुद्धा अगदी असंच असतं. म्हणजे एक दिवसाच्या चीट मिलनं आपली वर्षभराची मेहनत कधीही वाया जात नाही. त्यामुळं जर कधीतरी पार्टीत किंवा लग्न समारंभामध्ये आनंदाने खाल्लं, किंवा तो चीट डे आपण जर स्मार्टली जर मॅनेज केला, याच्यासाठी मी तुम्हाला 2 सोप्या ट्रिक्स सांगतो. सगळ्यात पहिली ट्रिक म्हणजे पार्टीमध्ये ज्यावेळेस गोड किंवा तळलेले पदार्थ असतात ना, ते खाण्याच्या आधी सॅलड किंवा सूप जिथं ठेवलेलं असेल ते आधी खाऊन घ्या, ते पिऊन घ्या. त्याच्यामुळे फायबर तुमच्या पोटामध्ये एक भिंत तयार करणार आहे, आणि नंतर जे काही तुम्ही गोड खाणार आहेत या पदार्थांची साखर रक्तामध्ये एकदम शोषली जाणार नाही. आता दुसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही समजा एखाद्या दिवशी खूप जड जेवण केलं, त्याच्यात दुसऱ्या दिवशी सकाळी चहा आणि नाश्ता पूर्णपणे टाळा आणि थेट दुपारचं जेवण घ्या. म्हणजे त्याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात, की ज्यामुळं तुमच्या शरीराला आदल्या दिवशी जी काही अतिरिक्त तुम्ही साखर घेतली आहे ती जाळण्यासाठी त्याला भरपूर वेळ मिळेल. कधीतरी आवडीचा आस्वाद नक्कीच घ्या, परंतु दुसऱ्या दिवशी मात्र पुन्हा आपल्या मूळ प्रवाहावर नक्की या. धन्यवाद.